नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी श्री या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष जो होतो तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. मंडळी, आपला या राज्याचं कर्तृत्वच तसं आहे. बघा प्रयोग करून. आपल्या समोर जर काही समुदाय असेल तर त्यांना सांगू नका की काय म्हणायचंय ते. फक्त एवढंच म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की. नकळतपणे त्यांच्या तोंडून सहज निघेल जय, आणि ते पण उत्स्फूर्तपणे. कारण आपल्या राजाची तशी किमयाच आहे. पराक्रमी राजा, जाणता राजा म्हणून नाव लौकिक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज एवढी वर्ष, 400 वर्षे जरी झाली तरी लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांच्या मुखी, सर्वांच्या हृदयात नाव कोरलं गेले आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी राजे शहाजी राजे भोसले असं त्यांचं पूर्ण नामनिधान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे 1630 ते 1680 म्हणजे फक्त 50 वर्षाचा कालखंडच त्यांना लाभला. आणि या कालखंडामध्ये महान भारतीय राजा आणि रणनीतिकार म्हणून ख्याती साऱ्या जगभर त्यांनी मिळविली. 1674 मध्ये मराठा साम्राज्याचा महाराजांनी पाया घातला. मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगजेब, आदिलशहा आणि इंग्रजांबरोबर सुद्धा महाराजांना लढावे लागले. 1674 साली रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि आपले राजे छत्रपती झाले. शिस्तबद्ध, सुव्यवस्थित प्रशासकीय यंत्रणा महाराजांनी स्थापन केली. आणि हो, आपल्या जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा आपण घालीत असलेल्या नियमांचं जनतेला त्रास होऊ नये, त्यांना ते नियम असह्य वाटू नये याची पूर्ण दक्षता घ्या असं महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळांना सुचविलेलं होतं. म्हणूनच महाराजांना जाणता राजा म्हणतात. अगदी लहान वयातच आई जिजाऊनी स्वराज्य निर्मितीसाठी महाराजांच्या हृदयामध्ये प्रेरणा निर्माण केली आणि आपल्या आईचं ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्णही केलं. तोरणा किल्ला महाराजांनी प्रथम जिंकला आणि त्यानंतर मात्र एका पाठोपाठ एक असे 360 किल्ले महाराजांनी मिळविले. अगदी 16व्या वर्षी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि ती पूर्ण सुद्धा केली. ते 360 किल्ले मिळवून असा हा जाणता राजा समर्थ रामदास स्वामींना मानत होता. संत तुकारामांच्या चरणांपाशी लीन होता. जनतेचं आणि गोरगरिबांचं दुःख जाणतच होता. म्हणूनच आपण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा असं म्हणत आहोत. मंडळी, 60हून अधिक पुस्तकं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची विविध भाषांवर आज उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे शिवछत्रपती राजा आपल्या सर्वांच्या मनामध्ये घर करून गेलेले आहेत. अशा छत्रपती महाराजांची आपण जयंती उत्स्फूर्तपणे आनंदाने साजरी करतो आणि आपला उत्साह
अगदी गगनात मावेनासा होतो. पण मला इथे एक आवर्जून सांगावंसं वाटतं. शिवजयंतीला आपण बॅनर महाराजांचे जरूर लावूया, पण एक लक्षात घ्या, महाराजांच्या फोटोसोबत कृपया आपला फोटो नको. कारण महाराजां एवढे आपण मोठे नाहीत याचं भान आपल्याला असायला हवं. म्हणूनच महाराजांच्या फोटोच्या बॅनरवर कृपया आपला फोटो नको. पटतंय ना? आणि एक सांगायचं आहे आपल्या युवकांना, बरेच युवक महाराजांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या बाईकच्या पाठीमागे, गाडीच्या पाठीमागे महाराजांचं चित्र स्टिकरच्या रूपामध्ये लावतात. मंडळी, एक लक्षात घ्या, आपलं प्रेम जरी असलं तरी त्या चित्रावर धूळ उडते, चिखल उडतो आणि खरोखरच आपल्या महाराजांच्या प्रतिमेवर अशा प्रकारची धूळ, अशा प्रकारचं चिखल असावधानपणे उडणे हे सुद्धा आपल्याला मान्य नाही. म्हणून तरुण मंडळींनी विशेषतः लक्षात घ्या, आपल्या महाराजांची प्रतिमा, आपल्या महाराजांचं प्रेम, आपल्या महाराजांचा आदर आपल्या हृदयावर असू द्या. तो बाईकच्या पाठीमागे किंवा आपल्या गाडीच्या पाठीमागे नको. आणि जर का स्टिकर लावला असेल तर महाराजांची क्षमा मागा, त्यांना हात जोडा आणि तो स्टिकर काढून त्याचं योग्य स्थळी विसर्जन करा. ऐकाल ना एवढं? आणि एक दुसरं सांगायचं आहे, स्वराज्याची आपली स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, म्हणून आज आपण हे दिवस पाहतो. मोंगलाईपासून आपल्या आया बहिणीची रक्षण केलं. हो, एवढंच नाही तर ज्या मुघलांनी आपल्या मंदिरांवर आपल्या देवदेवतेंची विठंबना केली होती, आपली मंदिरं पाडली होती, त्याचं रक्षण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. म्हणून तर आज आपण तीर्थक्षेत्री आई तुळजाभवानी, पंढरपूरचा विठोबा, हो किती देवांची नावं घ्याल, या सर्व देवदेवतांचं दर्शन आज आपण घेत आहोत. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना. मी इथे आवर्जून सांगेन, शिवशंभू शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण प्रथमतः दर्शन घेतो ते नंदीचं आणि त्यानंतर दर्शन घेतो आपण शिवशंकराचं. इथे छत्रपतींना मला नंदीची उपमा द्यायची नाहीये, तर श्री गणेशाची उपमा द्यावीशी वाटते. याचं कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही देवदेवतांची पूजा करतेवेळी प्रथम श्री गणेशाचं पूजन केलं जातं. मग मला इथे असं वाटतं की कुठल्याही देवळात गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये त्या देवतेचं दर्शन घेण्यापूर्वी आपण मनोमन आपल्या शिवछत्रपतींचं दर्शन घ्यावं. शिवछत्रपतीच्या प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणावी, त्यांच्याबरोबर नतमस्तक व्हावं आणि नंतरच आपल्या देवदेवतांचं दर्शन घ्यावं. कारण मी तुम्हाला सांगितलंच, कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण आपल्या देवदेवतांची दर्शन घेत आहोत. आणि हो, अजून एक विचार माझ्या डोक्यात आला, ज्या शिवछत्रपती महाराजांमुळे आपल्या देवदेवतांचं दर्शन घडतं, मग अशा प्रत्येक मंदिरामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा लागलीच पाहिजे, फोटो लागलाच पाहिजे, मूर्ती ठेवलीच पाहिजे आणि त्याची पूजा सुद्धा झाली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि त्यांच्याबद्दल असलेली माहिती आपल्या पुढील पिढीला माहिती झाली पाहिजे. म्हणूनच मंडळी, चला तर मग आजपासूनच आपण ठरवूया, आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये शिवछत्रपती महाराजांची प्रतिमा ही लागलीच पाहिजे. अहो, मंदिरामध्येच कशाला, मी तर म्हणेन प्रत्येक घराघरामध्ये शिवछत्रपती महाराजांची तस्वीर किंवा फोटो किंवा मूर्ती ही असायलाच पाहिजे. आणि जर का मूर्ती किंवा फोटो असेल तर तो सुद्धा देवघरामध्येच असावा, कारण तेवढं
मानाचं स्थान आपल्या महाराजांचं आहे. आणि जशी आपण देवदेवतांची आरती करतो तशीच आरती आपल्याला प्रत्येकाला आली पाहिजे, नव्हे तर ती आपण पाठ केली पाहिजे, मुखोद्गत केली पाहिजे. मग आजपासून आपण संकल्प करूया, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती आपण पाठ करूया. आणि ज्या ज्यावेळी आपले धार्मिक विधी कार्य ज्या ज्यावेळी असेल त्या त्यावेळी गणपतीच्या आरतीबरोबरच शिवछत्रपती महाराजांची आरती करूया. आणि तुम्हाला मी अभिमानाने आणि आनंदाने सांगेन, याची सुरुवात आम्ही केली सुद्धा आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान कोटले या ठिकाणी स्वामी समर्थांचं आज या ठिकाणी मूर्ती आहे. अनेक भाविक त्या ठिकाणी दर्शन घेत असतात महाराजांचं. आणि याच ठिकाणी आमचे स्नेही सन्माननीय चंद्रकांत बंड यांनी शिवछत्रपती महाराजांची प्रतिमा यापूर्वीच त्या ठिकाणी स्थानापन्न केलेली आहे. स्वामी समर्थांचं दर्शन घेणारा प्रत्येक भाविक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. आणि हो, आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती गणपती आणि श्री स्वामी समर्थ यांच्या आरतीबरोबरच म्हटली जाते. मग हा आदर्श आपण सर्वांनी घेऊया का? नव्हे तर तो घ्यायलाच हवा. अहो, नतमस्तक होऊया त्यांच्या चरणी, ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असा आपला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय.